महाशिवरात्रीला करा या वस्तूचे दान, आर्थिक समस्या होतील दूर. महाशिवरात्रीला सर्वार्थसिद्धी योग तयार होत आहे. सर्वार्थसिद्धी योगात शिवाची उपासना केल्याने त्याचा विशेष आशीर्वाद मिळतो. आर्थिक लाभ आणि कार्यसिद्धी यासाठी सर्वार्थसिद्धी योग विशेषतः शुभ मानला जातो. या शुभयोगात कोणतेही नवीन काम, व्यवसाय किंवा नोकरी सुरू केल्यास शुभ परिणाम देणारे मानले जाते. 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. धार्मिक ग्रंथानुसार भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला आणि या दिवशी भगवान शंकराचा शिवलिंगात अवतार झाला. महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडवून आणू शकतात. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही कोणत्या वस्तू दान करू शकता? महाशिवरात्रीला या 4 गोष्टींचे दान करा. तुपाचे दान. महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचा लेप लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. याशिवाय या दिवशी तूप दान केल्यास तुमचा त्रास टळू शकतो. तसेच तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती देखील दूर केली जाऊ शकते. दुधाचे दान. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला दुधाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान करतो त्याच्या कुंडलीतील अशक्त चंद्र बलवान होतो आणि त्या व्यक्तीला मानसिक शांती मिळते. काळ्या तिळाचे दान करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे. काळे तीळ दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पत्रिकेतील पितृदोषही दूर होतो. या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने तुमचे प्रलंबित काम पूर्ण होण्यास सुरुवात होते. कपडे दान. महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे दान केल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होते. घरातील धनाची वाढ होते, कर्जमुक्ती होते आणि भगवान शंकराची कृपाही होते. महाशिवरात्रीला सर्वार्थसिद्धी योग. महाशिवरात्रीला सर्वार्थसिद्धी योग तयार होत आहे. सर्वार्थसिद्धी योगात शिवाची उपासना केल्याने त्याचा विशेष आशीर्वाद मिळतो. आर्थिक लाभ आणि कार्यसिद्धी यासाठी सर्वार्थसिद्धी योग विशेषतः शुभ मानला जातो. या शुभयोगात कोणतेही नवीन काम, व्यवसाय किंवा नोकरी सुरू केल्यास शुभ परिणाम देणारे मानले जाते. भगवान शिवाला या गोष्टीत अभिषेक करा. महाशिवरात्री उत्सवाच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करताना शिवलिंगाला मधाने अभिषेक करणे शुभ असते. असे केल्याने भक्ताच्या कार्यजीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि भगवान शंकराचा आशीर्वाद कायम राहतो. शिवरात्रीच्या दिवशी दहीहंडीने भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्याने आर्थिक क्षेत्रातील सर्व अडचणी दूर होतात. शिवाला उसाच्या रसाने अभिषेक केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. भगवान शिवाला अभिषेक करताना ओम पार्वतीपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने जीवनात कुठल्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही.